तर गाईज हाडशी फिरून झाल्यानंतर आपण आलेलो आहोत आपल्या फॉरेस्टर रिसॉर्टला, जिथं आम्ही आधीच बुकिंग केली होती. आल्या आल्या बंटी शेटने सगळं हॉटेलची पडताळणी केली. हॉटेल और बाप रे बाप, इधरच मजा आहे का बाबा. हॉटेलचा एरिया खूप मोठा आणि मस्त होता. आल्या आल्या पहिलं आपलं गाडीतलं सरप्राईज गिफ्ट देविकाला दाखवायला बाहेर काढलं आणि रूममध्ये तिला गपचूप नेऊन दाखवलं. तर काय मॅडम एकदम उलट्या पालट्या फुल टू खुश. पैसा वसूल झालेला आहे मित्रांनो. तिला घेतलेले गिफ्ट्स आणि फुलं बिलं सगळी पाहून खुश झाली. नंतर आम्ही फ्रेश वगैरे झालो. खूप भुका लागल्या होत्या. मस्तपैकी दुपारी 1-1.5 तास जेवणावर आम्ही सगळ्यांनी ताव मारला. गप्पा मारत मारत निसर्गरम्य वातावरणामध्ये किती वेळ गेला समजलंच नाही. नंतर तिकडनं चिली पिल्यांच्या हट्टामुळे आम्ही पहिलं स्विमिंग टँक गाठलं, कारण सर्वात जास्त वेळ आमचा इथंच जाणार होता, कारण आपण आलो होतो रिलॅक्स व्हायला. मग काय सगळ्यांचा डान्स मस्ती सगळ्यांचं काय ना काय चालू झालं. कारण मित्रांनो, रोजच्या कामातून आपल्याला निवांत वेळ जेव्हा मिळतो तेव्हा तो मनसोक्त जगून घ्यायचा. जगाचा बेगाचा विचार करत नाही बसायचं. आपलं आपलं पाहायचं. आपल्याला जे पाहिजे जसं पाहिजे तसं एकदम मनसोक्त जगायचं. बाकी गेलं खड्ड्यात. कुणाचं काय आणि कुणाचं काय. बंटी शेटची झाली नाटकं चालू. नंतर सर्वांनी 1-1.5 तास झोपा वगैरे घेतल्या, कारण संध्याकाळी होतं बड्डे आणि ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन. हॉटेलच्या मस्त एका व्ह्यूला आम्ही सेलिब्रेशन करायचं ठरवलं. शांत सायलंट गाण्यांमध्ये आम्ही बंटी शेटने आम्ही मस्तपैकी सेलिब्रेशन केलं. एकत्र येऊन जरा एन्जॉय केला, डान्स वगैरे केला, बड्डे केक वगैरे कापला आणि जेवणं वगैरे केली. परत एकदा बंटी शेटची नाटकं चालू झालेली आहेत. मस्तपैकी झोपा काढून सकाळी उठल्यानंतर फ्रेश वगैरे झालो आणि सगळेजण आम्ही सकाळ सकाळ थोडीशी वॉकिंग वगैरे केली आणि नाश्त्यासाठी रवाना झालो. आंघोळी वगैरे करून आम्ही थेट नाश्त्यासाठी काउंटर गाठला. सगळ्यांनी आपली ताटं भरू घेतली, कारण कालच्या मस्तीमुळे मजबूत भुका लागल्या होत्या. सगळ्यांनी आपलं आपलं आवरल्यानंतर निघायच्या तयारीला लागलो. शेवटचं सगळ्यांचं फोटोशूट व्हिडिओ काढून झाल्यानंतर आता मित्रांनो वेळ झाली होती घरी जायची, कारण फॅमिलीलाही वेळ द्यायचा होता. हॉटेल एकदम सुंदर आणि मोठं होतं. टेस्टही खूप छान होती. तर निघतो मित्रांनो आता घरी गेल्यानंतर सायंकाळी फुल फॅमिली बरोबर सेलिब्रेशन होतं. सगळीकडे किती फिरलो तरी इथं मात्र खरा जिव्हाळा असतो, त्यामुळे इथं वेळ देणं गरजेचं असतं. फॅमिलीबरोबर वेळ वगैरे दिला आणि सेलिब्रेशन वगैरे करून आता मित्रांनो भेटू पुढच्या व्लॉगला. बाय बाय.